दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी हवे हवे से सुख वाटे हवे हवे से सुख वाटे नको नको से दुख वाटे नको नको से दुख वाटे सुख दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी ऊन सावली ऊन सावली। तू बैठ बैठ। देख मैं तुझे बता रहा हूँ, पैसे की जरा भी चिंता मत कर। हम लोग से जितना बन पड़ेगा हम तेरी मदद करेंगे। अरे तू मित्र म्हणून तू माझ्यासाठी करशील, पण माझं काय? कसलाच नाही। काय कसलं नाही? नक्की काहीतरी तुमच्या मनात चाललेलं आहे, सांगा बघू। नाही का? आकाशाकडे निरखून निरखून बघत होतो। सावध, काय काळजी करू नका, सर्व व्यवस्थित होईल। अरे परमेश्वर आहे की तू? मी पाणी आणू का तुमच्यासाठी लगेच? नको, पाणी नको। बाबा, आई आई बरी होईल ना? गप राजू, अरे झालं केलं सगळं विसरून जा। बघ राजू, असा त्रास नको करून घेऊस। अरे जर आपलं नशीबच खोटं असलं तर काय करणार आपण? नाही 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 बाबा, तुम्ही दोषी नाही आहात, तुम्ही दोषी नाही आहात। या सगळ्या गोष्टींचा जबाबदारी मी आहे। सकलाय जगत्पिताय नागाननाय श्रुतियज्ञ विभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगत्। हे पैसे कुठून आणलीस राजू? हे मी कॉलेजात असताना तुम्ही जे मला पॉकेट मनी पाठवायचेत ना, तेच हे पैसे। मी खर्च नाही केले ते। अरे पण कितीशी असणार आहे ते? पण बाबा सुरुवात तर करूया। माझे मित्र आहेत, तुमचे सहकारी आहेत, होईलच काही नक्की। अरे राजू, पुरा 2 लाख? बाबा तुम्ही काही काळजी करू नका, देव आपल्या पाठीशी, सगळं व्यवस्थित करेन। पण आपण इथून निघूया, आणि इथे राहून मला धीर काही धरवत नाहीये। प्लीज बाबा चला। मेरी जोहरा जबी तुझे मार। आशा, अगं चल ये, किती उशीर? अहो आले 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 आले। काय आहे, किती उशीर? कुठे उशीर झाला, लगेच तर आले। किती वेळची वाट बघतोय मी? म्हातारपणात तयार व्हायला एवढा वेळ लागतोय? म्हातारपणातच तयार व्हायला वेळ लागतो। का बरं? अहो तारुण्याची तरुणाई काही वेगळीच असते, ती झळाळी असते। अच्छा अच्छा, असं का? असं का म्हणजे जसं काय तुम्हाला माहीतच नाही? हा, अहो म्हातारपणीच म्हातारपण झाकावं लागतं।
आम्हाला नाही असलं झाकावं बिकावं लागलं बाबा कधी. हे आणि तुला सांगतो मी, म्हातारपण झाकून झाकलं जात नाही ग, ते दिसतच. नाही नाही माझं नाही दिसत, काही सांगू नका. मला म्हातारपण झाकायची अजिबात गरज नाही. मी कसं सदाबार एव्हर ग्रीन. हे बघ, शेखरचं शर्ट अजूनही होतं मला कट टू कट. शेखरचं शर्ट शेखरला कळलं ना तर कळेल तुम्हाला. आहे कुठं तो? ऑफिसला गेलाय सकाळी. येस. चल चल चल, गाडीत बस. काय तुम्ही पण ना. खरंच. बस बस बस. तुला खरं सांगू आशा, मुलगा असा अगदी वेळेवर हाताशी आला ना की खूप सुख, खूप समाधान वाटतं, भरून पावल्यासारखं वाटतं. खरे पण तुमचं ना रडगाणं संपत नाही. सदा ना कदा आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी चालू. तसं नाही ग आशा. तुला खरं सांगू का, मी आयुष्याचं त्रैराशिक मांडून बघतो. त्याच्याकडे हे आहे मग तो सुखी आहे, आपल्याकडे ते नाही मग आपण दुःखी, मग त्याच्याकडे ते नाही म्हणून तो दुःखी आहे, पण आपल्याकडे ते आहे म्हणून आपण सुखी आहोत. हा सुखी तो दुःखी. हे सुख दुःख माणसाच्या आयुष्यामध्ये केवळ आपल्याकडे नाहीये म्हणून येत असतं, की होत असतं. आणि नको पुस्तक नको इथे. पुस्तकं नाही. हे बघ, तू परत माझ्या पुस्तकांवर आलीस, मी तुला माहितीये मला अजिबात आवडत नाही नाही आयुष्य. नाही नाही मी त्या बाबतीत बोलतच नाहीये, पण हे काय तुमचं अहो. उलट आहे त्या गोष्टीवर समाधान मानायला शिका. काय नाही आपल्याकडे, एक चांगला मुलगा आहे, सून आहे, घर दार गाडी, आणखीन काय पाहिजे. हे मात्र खरं आहे. माझी सून तर मग पण आहे कुठं विद्या? बाहेर गेली. कुठे? नाही माहित, मी विचारत नाही. अगं मला माहिती आहे, पण ती डॉक्टरकडे जाणार होती, काल गेली होती का? गेली होती. शेखर स्वतः घेऊन गेला तिला. अगं पण मला बोलली नाहीस तू. काय सांगितलं डॉक्टरांनी? 100% चान्सेस आहे. येस. आता खरी मजा येईल आयुष्यामध्ये. माझ्या सुखावरचा हा बोनस आहे. तुला सांगतो, अशा नातवंड झाली ना, हे सगळे कपडे बाद. नाही नाही, हे कपडे नाही घालणार मी. झब्बा धोतर घालून दिवसभर त्यांच्या बरोबर घरात हैदोस नुसता उंदळत राहील. हो हो, मी पण नातवंडांना ना माझ्या गोष्टी सांगेन. छान, चांगल्या चांगल्या गोष्टी सांगेन आणि तुमच्या कॉलेजमधले प्रताप सांगेन. हे अति होतं असं नाही वाटत तुला? कॉलेजचे प्रताप सांगणार, बाकी काय सांगणार आहे. नाही नाही, पण तुला असं वाटतं छोट छोट्या नातवंडांच्या मनावर काय परिणाम होईल? अच्छा, म्हणजे इतकी मस्ती केली तुम्ही कॉलेजमध्ये? नाही आशा, हे फार जास्त होत आहे. काय जास्त होत? तू पण काही कमी त्रास दिलेला नाहीये मला. काय दिलं सांगा पाहू, सांगा काय त्रास दिला मी. म्हणजे हे काय काय बोला ना, बोला. वेळ आली की सांगेन ना मी. अच्छा, मग मी त्या वेळेची नक्की वाट पाहिजे. हे काय ग, प्रत्येक वेळेला भांडायला सुरुवात करतेस तू. भांडायला सुरुवात मी नाही करत, तुम्ही करता भांडायला हे सुरुवात. बघ, भांडाभांडी बंद. म्हातारपणामध्ये भांडाभांडी करायची नसते. का? प्रकृती अस्वस्थ तुझं. आपली तुमची. नाही नाही, तुझं कसं हे होतं माझ्याबद्दल ना. काही नाही. आणि हे पहा, तुम्हाला जर वाटत असेल ना मी भांडू नये, तर मी एकदम तोंड बंद करून बसते. प्रत्येक वेळेला पराकोटीचाच निर्णय घेतला गेला पाहिजे का? आपण छान बोलून काहीतरी सामंजस्यानं तोडगं काढू शकत नाही का? नाही. म्हणजे प्रत्येक वेळेला मीच कमीपणा घ्यायचा? कधी घेतलाय? बर बर बर, आता तू भांडलीस म्हणून मी तुला ट्रीट देतो. काय? म्हणजे आपण दोघं भांडलो ना, म्हणून मी काहीतरी सेटलमेंट करतो. हा करा. काय? असं करतो, तुला मस्तपैकी फिरायला घेऊन जातो आणि पाणीपुरी खायला घालतो. फिरायला? फिरण्यासाठीच तयार होऊन आली ना मी. काय सांगते? मग? बर बर, ओके, मी तुला लॉंग ड्राईव्हला घेऊन जातो. लॉंग ड्राईव्ह? लॉंग ड्राईव्ह. कुठे? लॉंग ड्राईव्ह मीन्स सरप्राईज व्हिजिट. सरप्राईज? येस. ऊन सावली. लॉंग ड्राईव्ह मीन्स सरप्राईज व्हिजिट. सरप्राईज? येस.
नंबरशी आता संपर्क होऊ शकत नसेल. कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा. The number you have dialed is presently not reachable. Please try again later. आपके द्वारा डायल किया हुआ नंबर फिलहाल पहुंच के बाहर है. शे. या चैत्रालीला कधीही फोन करा, एकच उत्तर, आणि तेही वेगवेगळ्या भाषांमधनं. आप जिस क्रमांक से संपर्क करना चाहते हैं वो इस समय कवरेज एरिया से बाहर है. कृपया थोड़ी देर बाद प्रयास कीजिए. नहीं तो द नंबर यू आर ट्राइंग टू रीच इज आउट ऑफ कवरेज एरिया. प्लीज ट्राय अगेन लेटर. आणि नाही तर मग मातृभाषेत आपल्या, आपण ज्या क्रमांकाशी संपर्क करू इच्छिता तो यावेळी कव्हरेज एरियाच्या बाहेर आहे. कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा. अरे काय रे, तुमचे मेसेजेस हेच तेच रेकॉर्डेड मेसेजेस. अरे आमच्या मेसेजचं काय काय करावं काय कळत नाही. पण ही दीडशे आणि स्वतः फोन करायला पाहिजे नाही इतके दिवस झाले. खरंच खूप दिवस झाले तिच्याशी बोलणं झालेलं नाही. वरचेवर आठवण मात्र येते, पण तिचा गोड आवाज ऐकायला मिळत नाही. काय करावं. येस, तिच्या घरी जाऊयात, म्हणजे कळेल तरी किमान गेलीये कुठे ती. फोन बंद आहे, खराब झालाय की बंद पडलाय की कुठे. नाही नको, उगाच तिचे ते पोलीस इन्स्पेक्टर भाऊ आणि वहिनी आणि त्याचे ते परत रेकॉर्डेड मेसेज सारखे नेहमीचे अस्तेवाईक प्रश्न. नाही पण कदाचित आपण तिकडे जाऊन दारावरची बेल वाजवली आणि स्वतः चैत्रालीनेच दार उघडलं तर. वाह, तिचं ते सुंदर मुख कमाल डोळ्यांसमोर येईल. आणि येस, बघू काय होते ते. पण चैत्रालीच्या घरी गेलंच पाहिजे. बाबा, काय आहे हो? अगं माझा रुमाल कुठे दिसत नाहीये. अहो तिथेच असेल, बघा जरा. तिथेच म्हणजे कुठे दिसत नाहीये तो. तिथेच असेल, बघा. अगं रुमाल पाकिट दोन्ही दिसत नाहीये. पाकिट पण तिथेच असेल, जरा नीट बघा. अगं दिसत नाहीये म्हणून तर विचारतोय ना तुला. अहो तुम्हाला पिस्तूल आणि बेल्ट कुठे आहे ते सांगावं लागतं का? ते कसं सांगावं लागेल? का नाही सांगावं लागत? कारण ते मी स्वतः ठेवतो म्हणून. का बरं? अगं अचानक फोन आला आणि मला धावावं लागलं तर. हे बघा, इथेच ठेवले पाकिट आणि रुमाल. हे पाहिलं, तुमचं पाकिट आणि रुमाल. हे मला माहिती होतं. माहित होतं? मग कशाला आकांड तांडव करत होता तो? अगं तेवढंच त्या निमित्ताने तू समोर येशील आणि तुला डोळे भरून बघता येईल म्हणून. अरे वा, कवी कधीपासून झाला तो तुम्ही? झाला कवी आहेच मी मुळात. हो का? मग विनाकारण डिस्टर्ब करताय तिला. झालं. का घाबरली बेलला? अहो तुमच्या सेल फोनला लँडलाईनलाच मी घाबरते, डोर बेलला नाही. हा वाजला ना की ताबडतोब या सेशन तापले. कटकट. नाही घाबरत ना? मग जा ना, उघड ना दार. नाही नाही, तुम्ही सुगडा. जा. नाही तू उघड जा. नाही नाही, तुम्ही सुगडा आता.
काय हो चेहरा असा का झालाय? कुठं काय काही नाही. पडल्यासारखं दिसतोय म्हणून म्हटलं. नाही पडलंय कुठे काय पडसं झालंय. पडसं सर्दी पडसं झालंय. हे बघा ना बघा पडसं झालंय. बरं बरं या या. हा येतो. अरे या आत या म्हणतोय. हो हो नाही पण मी एक विचारू का? काय म्हणजे तुम्ही असं का विचारलं की चेहरा का पडला वगैरे? मला नाही त्याचं कारण असं आहे की तुम्ही ज्या अपेक्षेने दार उघडलं गेलं तर ती व्यक्ती समोर तुम्हाला दिसली नसेल ना. नाही चेहऱ्यावर दिसत होतं म्हणून म्हटलं. नाही नाही असं काही नाही. म्हणजे काय म्हणजे तुमची भेट झाली दर्शन झालं भरून पावलो मी. काय शोधताय काय? नाही कुठे काय काही नाही. अरे वा नवीन रंग काढला वाटतं घराला. हा छान छान नवीन रंग आहे. जुनाच रंग आहे. हो कितीतरी वर्षांपासून. पण जरा बदल जाणवतं. नवीन नवीन वाटतंय. हा जाणवलं छान. हा कारण दिसत नसेल ना तुम्हाला. या या अगे प्रभा हो आले. हे बघ प्रकाशराव आले. नमस्कार. बाहेरच काय उभं काय ठेवलं तुम्ही? आतमध्ये बोलवा त्यांना. चला मी तुमच्यासाठी चहा आणते. या 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 बसा बसा. हा हो हो तिथे मागे बसा. हा, बोला काय म्हणताय? नाही आपलं म्हणजे इकडे सहज इकडे मित्राकडे आलो होतो. अच्छा तो म्हटलं जाता जाता भेटून जावं. नाही बरं झालं. त्या निमित्ताने तुम्ही आलात. हा हा काही शोधताय का तुम्ही? नाही कुठे काय काही नाही. म्हणजे आपलं सहज आता आल्यासारखं म्हटलं तुम्हाला भेट होते आणि असं बोलणं होतं बरेच दिवस. येणं नाही जाणं नाही काही नाही. बरे आहात ना? हो एकदम मजेत. तुम्ही कसे आहात? ठणठणीत. वा नाही ते दिसतंय. आगे चहा. अरे वा फक्त चहा? ती आपली ही कुठं आहे? काय हे काय? ते हे म्हणजे बिस्किट कुठे आहे? बिस्किट बिस्किट हा ते गेले तिकडे फिरायला व्हॅलीमध्ये. बिस्किट? अगं चैताली बद्दल विचारतोय तो. हा अहो ती पिकनिकला गेलीये जम्मूला. जम्मूला? काही बोलली नाही मला ते असं. म्हणजे कधी गेली? अहो कालच गेली. अच्छा येणार कधी आहे परत? 4-5 दिवसांनंतर तरी येईल. 4-5 दिवसांनी? अच्छा काय झालं? तुम्ही हसताय का? असं माझं चुकलंय का काही? नाही अचानक तुमची शोध मोहीम थांबली ना घरात म्हणून हसलो. चैत्रालीने आठवण केलेली असणार. शक्य आहे. तिचा फोन वगैरे बंद आहे का? मी फोन करत होतो तिला पण. अहो पाण्यात पडला होता. बिघडला होता तिचा सेल. अच्छा मग आता ठीक झालाय? हो का? मग मी करतो तिला फोन. लागणार नाही. जम्मूच्या व्हॅलीमध्ये ती. नाही बरं मग ठीक आहे मी येतो. अहो चहा तर घ्या. चहा घ्या. हो चहा देतो. आणि येत राहा असेच. हो हो चैत्राली नसली तरी आम्हाला भेटायला या. बरं आहे. मी काय बाबा कसे आहेत? कोण? काय तुमचे बाबा कसे आहेत? म्हणे बाबा बरे मजेत आहेत. हा बरेच दिवस झाले भेटले नाहीत ना. ते जरा कामात आहेत ना म्हणून. त्याला सांगा कधीतरी आम्हाला या म्हणा भेटायला. हो हो नक्कीच सांगतो मी. हा तुम्ही पण जरा चैत्रालीला फोन करायला सांगतो. हा थँक्यू. बरं आहे. बरं येतो. या. हे पहा तुम्ही काही काळजी करू नका. जमेल तेवढी मदत आम्ही करू. आणि इतकंच नाही सावंत, तरीही जितके पैसे कमी पडतील ना ते सगळे मी देईन. मग तर झालं. जीव महत्वाचा आहे.
देवा, अरे तू खरंच आहेस रे या जगामध्ये.